डॉक्टरांनी प्रॅक्टिस करत असताना नियम आणि कायदे या बाबींचा प्रभाव जाणून घेणे आवश्यक आहे। यासाठी एक विशेष मेडिको लीग कॉन्फरन्स नांदेड शहरातील एमजीएम कॉलेज येथे दिनांक 18 आणि 19 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात आले होते। बदलत्या काळानुसार डॉक्टरांना वैद्यकीय ज्ञानासोबत कायद्याचे ज्ञान असणे अतिशय आवश्यक असून या परिषदेमध्ये डॉक्टरांच्या कामाशी संबंधित कायदेशीर मुद्दे, त्यांच्या कर्तव्याच्या अटी आणि कायद्याच्या अंतर्गत त्यांची जबाबदारी याविषयी अवगत करण्यात आले आहे। यामुळे डॉक्टर निर्भीडपणे आणि कायद्यानुरूप रुग्णसेवा करू शकतील। याचा फायदा जेवढा डॉक्टरांना होईल त्यापेक्षा रुग्णांना होईल। या परिषदेमध्ये देशभरातून कायद्याचे ज्ञान असलेले डॉक्टर मंडळी, वकील, पोलीस अधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी, निवृत्त न्यायाधीश यासारखे मान्यवर आपले योगदान देतील अशी अपेक्षा यावेळी परिषद माध्यमातून ठेवण्यात आली आहे। आधुनिक चिकित्सा करणारे डॉक्टर, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी या डॉक्टर बांधवांसाठी IMA नांदेड यांच्या वतीने ही मेडिको लीग परिषद आयोजित करण्यात आली होती। IMA डॉक्टर म्हणून कसं आहे की आता सर्व महाराष्ट्रभर इंडियन मॉडर्न मेडिसिनचे जे डॉक्टर्स आहेत, आता त्याच्यामध्ये स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी भरपूर आलेले आहेत। नांदेडसारख्या ठिकाणी आता हे नांदेड पण तुमचं डॉक्टरचं हब म्हणून म्हटलं जातं। आंध्र प्रदेश आणि या भागातून सुद्धा इथे सेवा देण्यासाठी येत असतात। आता हे करत असताना काय झालं की वरचेवर नर्सिंग होम ॲक्टमध्ये काही अमेंडमेंट झालेले आहे आणि त्याचबरोबर कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आलेला आहे, क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट येऊ घातलेला आहे। तर या कायद्याने डॉक्टरांना प्रॅक्टिस करणं फार डिफिकल्ट होत चाललेलं आहे वरचेवर। तर या डॉक्टरांचे राईट्ससाठी इंडियन मेडिकल असोसिएशन फाईट करत असते, शासनासोबत बोलत असते की याच्यातले काही स्ट्रिंजेंट रूल्स, काही जनतेचं राईट्स प्रोटेक्शनसाठी काही चांगले असतात, परंतु त्याचबरोबर ते फारच स्ट्रिक्ट पण नसले पाहिजे जेणेकरून डॉक्टरांना प्रॅक्टिसच करणं मुश्किल होईल, असं नाही व्हायला पाहिजे। या दृष्टीने इंडियन मेडिकल असोसिएशन सतत काम करत असते। काल आणि आज म्हणजे 18 आणि 19 जानेवारी 2025 मध्ये आपल्या नांदेड शहरात नांदेड IMA आणि महाराष्ट्र स्टेट IMA चे मेडिको लीगल सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ही जी महाकॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती। या कॉन्फरन्सचा आजचा दुसरा दिवस आहे। आज आत्ताच त्यांचं उद्घाटन समारंभ पार पडला। या प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो की ह्या कॉन्फरन्समध्ये जे विविध विषय या कॉन्फरन्समध्ये या इथल्या आमच्या वक्त्यांनी घेतले होते, ते विषय प्रॅक्टिस करताना म्हणजे मेडिको लीगल प्रॉब्लेम काय येतात प्रॅक्टिस करताना, तर त्या याच्याविषयीचं अतिशय चांगलं प्रबोधन या महाकॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व आमच्या डॉक्टरांना करण्यात आलं। ही अतिशय महत्त्वाची आहे। प्रत्येक वेळी काही नवीन नियम येतात, नवीन गोष्टी, नवीन कायदे येतात, कानून येतात, संहिता येतात, तर त्याचं ज्ञान हे प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना अवगत असणं अत्यंत आवश्यक असतं। प्रॅक्टिस करत असताना आजकालच्या जगामध्ये लिटिगेशनचं प्रमाण जे असतं ते लिटिगेशन होत असताना बरेच डॉक्टर जे नवीन असतात त्यांना माहिती नसते, कायद्याविषयी माहिती जास्त नसते, किंवा पोलीस केसविषयी माहिती जास्त नसते, किंवा रेकॉर्ड कसं ठेवायचं, पोलीस केस झाली तर त्यामध्ये आपण कसं त्याला फेस करायचं, या सर्व गोष्टीचं ज्ञान हे डॉक्टरांना वेळोवेळी देणं गरजेचं आहे। बऱ्याच वेळा ते ज्ञान जुनं होऊन जातं, नवीन गोष्टी येतात, या नवीन गोष्टीचं ज्ञान डॉक्टरांना प्राप्त व्हावं आणि डॉक्टर आणि रुग्णांची एकमेकाशी असलेला हा जो संवाद आहे हा भविष्यात टिकावा। मागे डॉक्टरांना लोक देव मानायचे, समाजात देव मानलं जायचं, तर डॉक्टर आणि पेशंट यांची रिलेशनशिप चांगली राहावी आणि डॉक्टरांची जी प्रतिमा देव म्हणून आहे ती देव म्हणून प्रतिमा कॉन्स्टंट राहावी याच्याकरता सर्व डॉक्टर्स आणि IMA प्रयत्न करतात आणि त्यामधून नुसतं डॉक्टरांचं नॉलेज वाढवून नाही तर रुग्णांना सुद्धा फायदा व्हावा आणि रुग्णांचे आणि डॉक्टरांचे संबंध पूर्वीप्रमाणे चांगले राहावेत आणि त्या माध्यमातून चांगली रुग्णसेवा या IMAच्या माध्यमातून घडण्यासाठी हे आजची कॉन्फरन्स फार उपयुक्त ठरणार आहे असं मला वाटते। धन्यवाद। मेडिको लीगल सेल महाराष्ट्र स्टेट IMAच्या वतीनं नांदेडमध्ये 18 आणि 19 जानेवारी ह्या 2 दिवसामध्ये मेडिको लीगल कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं होतं। IMA नांदेडनी खरं जर म्हटलं तर याच्यामध्ये फार मोठा उच्चांक गाठलेला आहे। ही कॉन्फरन्ससाठी 1400 लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, म्हणजे याचा ऑफलाईन आणि ऑनलाईन 1400 लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे। प्रॅक्टिस करत असताना फक्त रुग्णांची शस्त्रक्रिया किंवा रुग्णांचे उपचार करूनच चालत नाही, तर ते करत असताना आपल्याला त्याबद्दलचे कायदे कानून माहीत असणं सुद्धा जरुरी असतं आणि हे कायदे कानून आमच्या
अभ्यासक्रमामध्ये कुठे सामील केलेले नसतात. आणि जर आपल्याला चांगल्या पद्धतीची इथिकल प्रॅक्टिस नियमाला धरून जर आपल्याला रुग्णसेवा करायची असेल तर प्रत्येक प्रॅक्टिशनरला किंवा प्रत्येक डॉक्टरांना हे सगळे कायदे कानून माहिती असणं जरुरीचं आहे. आणि म्हणूनच आपल्या सर्व डॉक्टर मित्रांना ह्या कॉन्फरन्सच्या माध्यमातून किंवा ह्या चर्चासत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामधील किंवा देशामधील अनेक उच्च विद्याविभूषित किंवा त्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी बोलावून या 2 दिवसामध्ये ह्या सर्व कायदे कानूनांच्या बाबतीमध्ये आमच्या डॉक्टरांना अवगत करण्यात आलेलं आहे. याच्या पाठीमागचा उद्देश फक्त आपल्या डॉक्टरांना कायदे कानूनांच्या बाबतीमध्ये अवगत करणं हा नव्हे, तर त्यांना जर सगळ्या कायद्यांची माहिती जर झाली तर ते अतिशय चांगल्या पद्धतीनं रुग्णसेवा करू शकतील. आणि ही रुग्णसेवा चांगल्या पद्धतीची जर झाली तर आजच्या काळामध्ये जो बदललेला आलेख आहे रुग्ण आणि डॉक्टर यांच्या संबंधामधला तो आलेख चांगल्या पद्धतीनं वर आणता येईल खाली जाण्याच्या ऐवजी. म्हणून ही कॉन्फरन्स अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित करण्यात आलेली आहे. ही आयोजित करण्याच्या पाठीमागे इथले जे IMAचे प्रेसिडेंट डॉक्टर प्रल्हाद कोटकर, IMAचे सचिव डॉक्टर राहुल लवेकर, खजिनदार डॉक्टर राजेश तगडपल्ले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सायंटिफिक कमिटीचे चेअरमन आणि सचिव डॉक्टर सुनील मसारे आणि डॉक्टर सचिन चांदोळकर यांनी अतिशय अव्याहतपणे मागच्या 6 महिन्यापासून याच्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत. आणि त्या परिश्रमांची फलनिष्पत्ती म्हणजे 1400 रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून आम्ही या 1400 लोकांपर्यंत पोहोचलोच आहोत. आणि अजून त्याच्यावर म्हणजे काय म्हणतो आपण कळस जर म्हणता येईल तर सध्याचे आपल्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे जे प्रशासक आहेत डॉक्टर विंकी रोगवानी त्यांनी या कॉन्फरन्सचं 2 दिवसामधले जे काही टॉपिक्स आहेत किंवा जे चर्चासत्र आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारचे आहेत अशी खात्री करून घेतली. आणि त्यांनी एक घोषणा केली की ही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या माध्यमातून जी 1400 लोकांपर्यंत ही कॉन्फरन्स मर्यादित न राहता ती महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे जे 1.5 लाख मेंबर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून हे जे रेकॉर्डेड कॉन्फरन्स आहे ती महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या व्यासपीठावरनं 1.5 लाख लोकांपर्यंत पोहोचेल. त्यामध्येच या कॉन्फरन्सचं मला असं वाटतं की यश समावलेलं आहे. आपण सर्वांनी सुद्धा या कॉन्फरन्सला मदत केली. जे पत्रकार मित्र आहेत, जे प्रिंट आणि जो डिजिटल मीडिया आहे त्या माध्यमातून पण लोकांपर्यंत पोहोचला त्याबद्दल आपण सर्वांचे नांदेड IMA तर्फे आभार मानतो.